नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की कर्मचाऱ्यांची 18 महिन्याची थकबाकी सापडली। या दिवशी खात्यात जमा होणार अजित पवारांची घोषणा। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 18 महिन्याच्या महागाई भत्त्याचा विषय आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। कोरोना काळातील आर्थिक अडचणीचे कारण देऊन सरकारने रोखून धरलेला हा हक्काचा पैसा आता व्याजासह परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दिल्लीतील प्रशासकीय हालचाली आणि सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई यामुळे 2025 हे वर्ष कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। थकीत कालावधी आणि त्यांची पार्श्वभूमी 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या 18 महिन्याच्या कालावधीत केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत पूर्णपणे गोठवण्याचा निर्णय घेतला होता। सामान्यतः 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई आकडेवारीनुसार हा भत्ता वाढवला जातो। मात्र कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे सरकारने हा निधी आरोग्य सुविधा आणि देशहितासाठी वापरण्याचा निर्णय घेतला होता। या 1.5 वर्षाच्या काळात कर्मचाऱ्यांनी वाढत्या महागाईतील जुन्याच दराने वेतन आणि पेन्शन स्वीकारले होते। 11% तांत्रिक फरक आणि गणिताची गुंतवणूक या 18 महिन्याच्या काळात महागाई भत्ता गोठवला असला तरीही महागाई आकडेवारी सतत वाढत होती। त्या काळातील 3 टप्प्यांचे टप्पे जाणून घेऊया। जानेवारी 2020 4% वाढ, 1 जुलै 2020 3% वाढ, 1 जानेवारी 2021 4% वाढ, अशा प्रकारे वाढ झाली आहे। अशा प्रकारे एकूण 11% वाढ अपेक्षित होती। 1 जुलै 2021 ला जेव्हा महागाई भत्ता पूर्ण सुरू झाला तेव्हा थेट 17%वरून 28% पर्यंत करण्यात आला। मात्र मागील 18 महिन्याची थकबाकी देण्यास सरकारने नकार दिला। कर्मचारी संघटनांना असा दावा आहे की महागाई वाढली होती हे सरकारने मान्य केले आहे। मग त्या काळातील हक्काची रक्कम, पगारानुसार कोणाला किती रक्कम मिळणार, एरियरची ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यांना पे लेवल आणि मूळ वेतनावर आधारित असेल। याचे संभाव्य गणित आपण जाणून घेऊया। कर्मचारी मूळ वेतन अंदाजित थकीत रक्कम लेवल 1 18,000 रुपये 11,880, तसेच सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक लढा कलम 300A। हा लढा आता केवळ प्रशासकीय राहिलेला नसून तो कायदेशीर स्तरावर पोहोचला आहे। सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे। भारतीय संविधानाच्या कलम 300A नुसार वेतन आणि पेन्शन ही सरकारी मेहरबानी नसून तो कर्मचाऱ्यांचा मालमत्तेचा अधिकार आहे। न्यायालयानेही पूर्वीच्या अनेक निकालात म्हटले आहे की केवळ सरकारी आदेश कर्मचाऱ्यांचे हक्क कायमचे हिरावून घेता येत नाही। जर न्यायालय कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला तर सरकारला ही रक्कम विलंब शुल्कासह म्हणजे व्याजासह द्यावी लागू शकते। 2025 मधील संभाव्य घोषणा आणि प्रक्रिया 2025 हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महासंकट घेऊन येणारे वर्ष ठरू शकते। राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुका आणि 8व्या वेतन आयोगाची चर्चा पाहता सरकार 18 महिन्याच्या एरियरवर मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब